नमस्कार. तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. दिवाळीच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. आता इथे मी चकली बनवणार आहे. चकलीचं भाजणीचं पीठ तयार केलं, त्याचा मी व्हिडिओ अपलोड केलेला आहे. आणि इथे मी 1 किलो पीठ घेतलेले, एवढी पातेली भरून, आणि तेवढीच पातेली भरून मी पाणी घेणार आहे. बघा, पूर्ण पातेली भरून पाणी घेतलेलं आहे. इथे पीठ मी घेतलेलं आहे आणि त्या पिठामध्ये मी 3 चमचे लाल तिखट टाकून घेते आणि भरपूर असे तीळ टाकून घेते. इथे गॅसवर मी पातेलं ठेवलेलं आहे आणि तेवढंच, जेवढं पीठ होतं तेवढंच पाणी घ्यायचं आहे आणि मी उकळत ठेवलेलं आहे आणि ते उकळलेलं पाणी मी पिठावर टाकून घेते. थोडंसं उरलेलं पाणी मी बाजूला ठेवते, कारण लागलंच तरच टाकायचं आहे, पण शक्यतोवर सगळं पाणी लागतं. इथे सर्व पीठ मी हलवून घेते, एकसारखं करून घ्यायचं आहे. इथे उरलेलं पाणीसुद्धा टाकून घेते, कारण त्याच्याने सर्व पीठ अगदी परफेक्ट आहे. पाण्याचं आणि पिठाचं मोजणी एकसारखं पीठ करून घेतलेलं आहे. आणि इथे मी ताट 5 मिनिट ठेवणार आहे, वाफ काढून घ्यायची आहे. इथे छानपैकी वाफ आपल्या पिठाला आलेली आहे आणि तुम्ही बघू शकता, छानपैकी पीठ फुगून आलेलं आहे. अगदी परफेक्ट प्रमाण आहे. इथे आता आपण पीठ पाण्याचा हात लावून मळून घेणार आहोत. इथे छानपैकी आपण पीठ एकसारखं मळून घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकता, जास्त मऊसुद्धा नाही आणि जास्त कडकसुद्धा नाही. आता इथे एक गोळा मी पिठाचा मळून घेते आणि साच्याला तेल लावून घेते. इथे छानपैकी साच्याला मी तेल लावून घेतलं. आतल्या चाळणीला सुद्धा काटेदार चाळण असते, तिला तेल लावून घेतलं आणि साच्यामध्ये पीठ टाकून घेतलं आणि इथे मी चकल्या पाडून घेते पेपरवर. तुम्हाला जेवढ्या मोठ्या पाहिजेत तेवढ्या आकाराच्या तुम्ही चकल्या पाडू शकता. इथे मी 3 ते 4 लेयर्स देते. इथे छानपैकी आपण सर्व चकल्या पाडून घेणार आहोत. आता इथे गॅसवर मी कढई ठेवलेली आहे आणि एक तुकडा मी टाकून बघते. तेल चांगलं तापलेलं आहे. इथे बघा, एक तुकडा चांगला कडकडीत असं झालेला आहे. तर इथे आपण चकल्या टाकून घेणार आहोत तेलामध्ये. तुम्ही हाताने किंवा कालथीच्या साह्याने चकल्या तेलामध्ये सोडून घेऊ शकता, म्हणजे जेणेकरून हात भाजत नाही. आणि इथे बघा, चकली पूर्णपणे बुडबुडे बंद झाले. चकली तेलाच्या बुडाला बसली की चकली काढून घ्यायची आहे. असं सोनेरी रंग येईपर्यंत भाजायचे आहे, तळून घ्यायचे आहे. हे बघा, किती छान पडलेल्या आहेत चकल्या. इथे पुन्हा एकदा मी चकल्या तळून दाखवते. इथे
इथे बघा आपल्या संपूर्ण चकल्या तयार झालेल्या आहेत. हाताने मी तोडून दाखवते. अगदी कुरकुरीत अशा चकल्या तयार झालेल्या आहेत. तर आवडले असेल तर चकली बाय.